महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला विरोध करत चिखलीचे आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला। तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करू नये, यामुळे ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली। एखादा विद्यार्थी ग्रामीण भागातून येतो, त्याच्या आईवडिलांनी कष्टाची कमाई खर्च करून त्याला शिक्षण दिलेलं असतं। अनेक युवकांनी नोकरीची स्वप्ने उराशी बाळगून वर्षानुवर्षे अभ्यास केला आहे। अशा वेळी तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा धोक्यात येणे हे अत्यंत वेदनादायी ठरेल, आमदार श्वेता महाले यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे। या जाहिरातीनुसार सदर पूर्व परीक्षा संगणक आधारित ऑनलाईन पद्धतीने एकापेक्षा अधिक सत्रामध्ये घेण्यात येणार असून त्यांचे नॉर्मलायझेशन करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे। मात्र यापूर्वी ऑनलाईन घेतलेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार व तांत्रिक अडचणी उद्भवल्याचे अनुभव आहेत। आजपर्यंत एमपीएससीच्या ऑफलाईन परीक्षा ह्या अतिशय पारदर्शक आणि विश्वासार्ह सिद्ध झालेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, एमपीएससीने आतापर्यंत ज्या परीक्षा याच्या आधी प्रायव्हेट कंपनीला दिल्या होत्या, त्या प्रायव्हेट कंपन्या सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घेत होत्या आणि ऑनलाईन पद्धतीने तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे सगळे जे विद्यार्थी आहेत एमपीएससीची तयारी करणारे हे रस्त्यावरती उतरले आणि प्रायव्हेट कंपनीचं काम काढून शासनाने एमपीएससीला दिलं। परंतु एमपीएससी सुद्धा पुन्हा तशाच पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेत आहेत। अध्यक्ष महोदय, ह्या परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन पद्धतीने एमपीएससीने घ्याव्यात याची मी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनास विनंती करते।